सर एक मिनटं सर प्लीज दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपला एक एक अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये गरजेचं आहे. सुमेश माडिक पहिला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. भाले जावटे गोलंदाजीसाठी सुमेश यांना पाहतोय. या मैदानाचा या परिसराचा अनुभव आहे यांना. समोर केतन म्हात्रे आहेत. मॅच चांगली होईल. रिव्हर्स खेळायला गेले परंतु आणखीन एक सुमेश यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक पहा हे एनर्जी देणारे क्षण असतात. जर आपण एखाद्या मोठ्या खेळाडूला डॉट बॉल टाकला ना ती एनर्जी राहते. सुमेश पुन्हा एकदा केतन म्हात्रे यांच्यासाठी लोअर फुल टॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. फिल्डर तिकडे पोहोचतायत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. वा आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळतंय खरं. आणि धावफलक जर पाहिला तर सुरू होतोय. तिसऱ्या बॉलवर धावफलक सुरू होतोय. 4 ओव्हरची मॅच आहे आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये काही होऊ शकतं. नील स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. चला सनी घरून मॅचचा आनंद घेतात परंतु नील इकडे आलेत. सचिनभाई कदम जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी ओमकार केणी यावर्षी जर पाहिलं तर रत्नागिरीची स्पर्धा असेल. गेल्याच आठवड्यात 7 लाखाची बुलढाण्याची स्पर्धा बेस्ट बॅटर दहावीर चषक मॅन ऑफ द सिरीज. यावेळेला फटका वेगवान होता. रन मशीन मात्र सुरू झाली आहे. ऐरवली दिवा कोळीवाड्याची नवी मुंबईची ओमकार यांच्या बॅटमधून चौकार. धावफलक जर पाहिला तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 5 धावा धावफलकावर. प्रत्येक मॅच महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येकाने 4 आयकॉन चांगलेच आणलेले आहेत. आणताना आपण चांगलेच आणलेत. यशस्वी होतील नाही होतील ती नंतरची गोष्ट परंतु प्रत्येकाने परखून आणलेले आहेत. विचार करूनच आणलेले आहेत. परंतु क्रिकेट आहे ती सुद्धा माणसं आहेत. प्रत्येक वेळेला ते काही मोठी खेळी करणार नाही आहेत कारण क्रिकेटचा खेळ आहे. त्या क्षणाला जो चांगला खेळला तो चमकला. त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे जास्त अपेक्षा देखील ठेवायची नसते. ओमकार फटका चांगला खेळलाय परंतु बॉलने फिल्डर शोधलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल. आज जर पाहिलं तर सगळ्यांनाच मजा येते. एवढ्या सुंदर मैदानात खेळायला येणं हीच महत्त्वाची बाब आहे. आणि 28 वर्षाची परंपरा असणारी ही स्पर्धा A1ची निजामपूरची माणगाव तालुक्याची आणि रायगडाची एक महत्त्वाची स्पर्धा आहे. यावेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेने खेळलाय. टेक्निकली हिट आणि फिट फटका होता. 6 धावा सिक्सर. आणि धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी 11 धावांवर जातोय. त्याचबरोबरीने आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि या जयंतीनिमित्त देखील तमाम शिवभक्तांना सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. 14 धावा धावफलकावर 11 धावा धावफलकावर पाहायला मिळतं. काही डॉट बॉल आले पहा. पहिल्या 3 बॉलवर एकच रन होती परंतु त्यानंतर ओमकार यांच्या बॅटमधून एक चौकार आला एक षटकार आला आणि धावसंख्या 11 वर गेली. 3 ओव्हर अजूनही बाकी आहे. पाहूया काय होईल. केतन म्हात्रे नावाचं हे वादळ सध्या आपण पाहतोय मात्र भारतभर त्यांचा कामगिरी पाहतोय. दुसऱ्या बाजूला ओमकार केणी आहेत. हो यस फिरोज शेख भूषण गोळे यांना देखील आपण टीममध्ये पाहतोय. आज बंटी जोशी देखील म्हणा किंवा सोहेल शेख म्हणा. गोलंदाजीसाठी बॉलर्सने प्लीज तुमचा एक्स्ट्रा प्लेअर नसेल हरकत नाही. फक्त जे आमच्या दिशेला जे अलिबागचे निखिल पाटील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. म्हणजे जे नसतील एक्स्ट्रा तर तुमच्या सीमारेषेवरील फिल्डरने त्याची काळजी घ्या. नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. निखिल पाटील यांनाही दर्जेदार क्रिकेट खेळताना आपण नेहमीच पाहिले आणि तेच निखिल येत आहेत गोलंदाजीसाठी.
समोर ओमकार केनी आहेत, जोडीला जर पाहिलं तर केतन म्हात्रे आहेत आणि 28 वर्षाची परंपरा असणारी A1 क्वालिटीची स्पर्धा आहे. त्यामुळे आयोजक देखील प्रचंड मेहनत घेताना पाहायला मिळतात. तब्बल 2-3 महिने तयारी सुरू असते ग्राउंड बनवण्याची, कारण पावसाळ्यात इकडे दलदल खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी झाडे देखील पाहायला मिळतात. परंतु पुन्हा नव्याने आणि एवढं जणू काही नवं कोरं ग्राउंड या ठिकाणी तयार केलं आहे, आयोजकांची मेहनत आहे आणि त्याचमुळे या स्पर्धेचा एक वेगळा दबदबा आहे, वेगळी चर्चा आहे. प्रत्येक ओनरलाही वाटत असते इकडे जिंकायचं. या वेळेला फटका फसलाय, बॉल हवेत पाहायला मिळतोय. हुसेन टाके ओ कॅच सुटली आहे आणि कुणाची सुटली आहे? केतन म्हात्रे यांची सुटलेली आहे. क्या सुटलेल्या कॅचचे पडसाद येणाऱ्या कालावधीमध्ये पडतील का ते आपल्याला पाहायचं आहे, कारण गोलंदाजांनी तर पहिल्या बॉलवर संधी निर्माण केली होती, परंतु त्या संधीचं सोनं नाही झालं. आयोजकांची लगबग असते पाहुण्यांचं स्वागत करायची, त्यांचा सन्मान करण्याची, या स्पर्धेची शोभा वाढवतात हे सर्व या ठिकाणी आयोजक मान्यवर. यावेळेला लोवर फुल टॉस आणि केतन यांच्या बॅटमधून आलेला फटका. एक संधी मिळाली आणि आता घ्या त्याचे पडसाद इकडे उमटत आहेत. बॉल जातोय सीमारेषा पार, चौकार. धाव फलक जर पाहिलं तर 4 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल 17 धावा. 24 लाईव्ह इव्हेंटवर देखील सगळ्यांचं स्वागत आहे. रिवर्स खेळ यावेळेला फटका फसलाय, मात्र पाहूया फिल्डर ओ. पुन्हा एकदा केतन यांचा जेल मात्र तिकडे सुटलाय आणि 2 वेळा मात्र या ठिकाणी संधी त्यांना प्राप्त होताना पाहायला मिळते. धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती मात्र 18 धावांवर. गोलंदाज निखिल यांचं कौतुक करावं लागेल. एकाच फलंदाजाला 2 वेळा बाद करण्याचा प्रयत्न निर्माण केला, संधी निर्माण केली, परंतु कॅच नाही झाली आहे. यस, 1,500 प्रेक्षक यूट्यूबला आताही मॅचचा आनंद घेत आहेत, कारण रथी महारथी मैदानात आहेत. आज आपण सुमित ढेकळे यांना देखील या ठिकाणी पाहिलं. मोठमोठी नावं या ठिकाणी आज दिवसभर पाहायला मिळाली. यस, माणगाव देखील खेळताना पाहिलं मी, ओमकार हरपाल, त्याचबरोबर जर पाहिलं तर शुभम यांना देखील पाहिलं. आज सगळ्यांचंच लक्ष लागले निजामपूरवर आणि माणगाव तालुक्यावर. बिग हिट, खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावर संधी निर्माण केली आहे. ओहो, आणखीन एकदा हे झालं. एका षटकात 3 झेल सुटलेले आहेत. आता गोलंदाजाने काय करायचं? परंतु संधी निर्माण करतायत आणि मोठा फटका जरी एक चौकार आला असेल, वारंवार त्यांचं हे सुरू आहे संधी निर्माण करायचं. निखिल यांचं कौतुक त्याकरता करावं लागणार आहे. रायगड जिल्ह्यात क्रिकेट प्रेम मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं आणि प्रत्येक तालुका रायगड जिल्ह्यातील मात्र तेवढाच क्रिकेट प्रेमी आहे आणि मला देखील रायगडकरांनी भरपूर प्रेम दिलं आहे. सुधागड वगळता 14 तालुक्यात कॉमेंट्री करण्याची संधी मला मिळालेली आहे. म्हणजे एका पोचू शकलो नव्हतो सुधागडला म्हणून, नाहीतर सगळ्या तालुक्यांमध्ये उर्वरित समालोचन करण्याची संधी किंवा खूप प्रेम मात्र रायगडकरांनी सुद्धा सातत्याने दिलं आहे. यावेळेला फटका फसलाय, पाहूया पुन्हा एकदा. तिकडे फिल्डर, चौथ्यांदा संधी निर्माण केली निखिल यांनी, त्यातल्या 3 वेळा केतन होते आणि कॅच नाही झाल्या तरी सुद्धा आपण एकदा मला वाटतंय निखिलसाठी टाळ्या वाजवायला हरकत नाहीये, कारण तो सातत्याने संध्या निर्माण करतोय. धावफलक जर पाहिला तर 21 वर आहे. अतिशय चांगलं, अतिशय दर्जेदार क्रिकेट आपण पाहतोय. यावेळेला फटका फसलाय, पाहूया तिकडे काय होईल. ओहो, एक पकडली, सॉलिड पकडली. काय कॅच घेतली त्या ठिकाणी. सोमेश त्या ठिकाणी होते आणि एका हातामध्ये हवेत सूर मारला आणि आता नाही सोडायचा हा कॅच. केतन म्हात्रे यांचा झेल होता आणि काय निखिलचं कौतुक करावं लागेल. एका ओव्हरमध्ये 5 संध्या त्यांनी निर्माण केल्या आणि शेवटी केतन यांना त्यांनी बादच केलं. यस, सुचनभाई मैदानात देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सोहेल शेख येत आहेत. पेटची ओळख म्हणून देखील सोहेल यांची ओळख आहे. केतन माघारी परत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 2 ओव्हरनंतर धावसंख्या 21 झाली आहे. थोडासा दबाव निर्माण केला इकडे आणि आता जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे.
जय पवार येत आहेत. इंदापूरचे खेळाडू ॲज अ आयकॉन म्हणून खेळतील या टीममध्ये. पाहूया समोर जर पाहिलं तर ओमकार केनी जोडीला सोहेल आलेले आहेत. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत. ग्रामीण धमाका बिग बॅश स्पर्धा सुद्धा गाजवली होती सोहेल यांनी. सन्मानी अतिथी मान्यवरांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि आगमन मोठ्या प्रमाणावर होत आहे. वेगात बॉल टाकलाय, यष्टीरक्षकांकडे पाठवलाय. जय सांगतायत मी सुद्धा इकडे का आलोय. खूप चांगली कामगिरी ते सुद्धा करताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी थोडासा दबाव निर्माण केलाय गोलंदाजाने. वडाची वाडी समोर खुशी भूमी संघ पाहायला मिळतोय. संतोष मोरे आणि कंपनी यावेळेला फटका खेळलाय खरा आणि आणखीन एक झेल मात्र तिकडे सुटलाय. थोडासा कंट्रोल त्यांचा सुरुवातीलाच गेला होता. पुन्हा सावरले. कॅच पकडण्याचा प्रयत्न, हातातून झेल निसटलाय. जेवढे झेल सुटले त्या झेलांमागे एक एक दोन दोन धावा सुद्धा आलेल्या आहेत आणि ह्या सगळ्यांची बेरीज एकत्रित शेवटी होते. परंतु पाहूयात, हे जरी असेल तरी देखील वडाची वाडीने थोडासा दबाव निर्माण केलाय. समोर जर पाहिलं तर संतोष मोरे आणि कंपनी, दुसरा खुशी भूमी 11, दुसऱ्या बाजूला सुचनबाई कदम. आणखीन एक वेगवान चेंडू. जयचा वेग प्रचंड होता या ठिकाणी. वा जय वा. काही अचानकपणे जर पाहिलं तर ही खेळपट्टी जणू काही गोलंदाजांच्या प्रेमात पडली आहे की काय, अशा प्रकारे या ठिकाणी ही गोलंदाजी होते. आणि भले ही तिन्ही गोलंदाज यांच्यासाठी नवीन असतील परंतु खूप चांगली गोलंदाजी करतायत. यावेळेला बॅटच्या पुढच्या टोकाला बॉल लागलाय. बॉल जाईल समोरच्या दिशेने. तिकडे हुसेन आहेत. बॉल अडवतायत. धावा कराव्या लागतील. जय यांच्या चांगली कामगिरी आतापर्यंत त्यांनी केलेली आहे. 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा जय यांनी दिलेल्या आहेत. धावसंख्या 23 वर आहे. आता सगळ्यांचं लक्ष ओमकार केनी यांच्यावर असेल. बिग हिट केलाय. फटका हवेत आहे. पाहूया, बरीच उंची गेली आहे. गोलंदाज वाह जय म्हणतात मी नाही सोडणार. आणि आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळाली. जय पवार फ्रॉम इंदापूर. काय गोलंदाजी केली आहे. पूर्वी इंदापूरचे दत्ता पांडवलकर या खेळाडूंनी देखील इंदापूरचं नाव नक्कीच मोठं केलं होतं. आज त्यांची आवर्जून आठवण आली. आणि इकडे जर पाहिलं तर त्याच इंदापूरला बिलॉंग करणारा हा खेळाडू सध्या चमक दाखवतोय. प्लीज विनंती आहे म्हणून तर मी विनंती करतोय. या ठिकाणी सत्कार होत आहे. डीजे मास्टर दीपक चांगले यांचा सत्कार होत आहे. मी सरफराज परदेशी यांना विनंती करेन की आपण यायचं आहे, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार करायचा आहे. दीपकजी चांगले सातत्याने 13वा वर्ष आहे या ठिकाणी डीजेचा आम्हाला साथ देत आहेत. त्यांचा या ठिकाणी नागरी सत्कार होत आहे. आमच्या टीमचे सदस्य सरफराज परदेशी यांना विनंती करेन की आपले शुभ हस्ते यांचा सत्कार करायचा आहे. शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्याबद्दल मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो आणि म्हणूनच आम्ही विनंती करत असतो की कृपया सीमारेषेवरील प्लेयरने तरी आम्हाला कळवा तुमच्याकडे एक्स्ट्रा प्लेयर नसतील तर प्लीज. एवढी चांगली कामगिरी करणारा गोलंदाज इकडे जर पाहिलं तर आणखीन एक विकेट. काय गोलंदाजी केली आहे रुपेश पवार यांनी. लाजबाब 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 गोलंदाजी. या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. आपण बॅट्समनसाठी टाळ्या वाजवतो आणि तिकडे जर पाहिलं तर भूषण गोळेच होते आयकॉन खेळाडू म्हणून. त्यांचं यावेळेला खेळपट्टीत असतं खूप महत्त्वाचं होतं. अशा वेळेला भूषण गोळे माघारी परतलेले आहेत. आपण कधी कधी ना बॅटरसाठी टाळ्या वाजवतो बरोबर आहे, परंतु हा आपल्याच परिसरातील एक युवा गोलंदाज आहे आणि या गोलंदाजाने फक्त 2 धावा दिल्यात. टाळ्यांचा हकदार तर हा सुद्धा बनतोय. आणि रुपेश थोडीशी दिलगिरी मी व्यक्त करतो. नाव आमच्याकडनं चुकीचं आलं होतं परंतु डाव संपलेला नाहीये. पेठ संघ त्याचबरोबर खुशी भूमी हा संघ सुद्धा बलाढ्य आहे. बलाढ्य असा ताफा घेऊनच ते आलेले आहेत. परंतु आता कमबॅक करायचं तर या ओव्हरमध्ये तुम्हाला 23 धावा झालेल्या आहेत. कमीत कमी बंटी जोशी आणि जोडीला जर पाहिलं तर सोहेल हे 2 असे खेळाडू आहेत ज्यांनी पेठ गावाला नावारूपाला आणलं. आता त्यांनाच मात्र या ठिकाणी करायची बॅटिंग. पाहूया, कमीत कमी 15-20 धावा म्हणजे 40 पर्यंत तरी धावसंख्या न्यावी लागणार आहे. आणि गोलंदाजीसाठी येत आहेत आर्यन.
शेवटचा षटक आहे, पाहूया मॅच चांगली होणार आहे. यावेळेला बंटीच्या बॅटमधून एक चांगला फटका येताना पाहायला मिळाला. तब्बल 13 मोटरसायकल बाईक या बंटी जोशी यांच्या देखील नावावर आहेत आणि सोहेल हे देखील मोटरसायकल जिंकणारे खेळाडू आहेत. पाहूया या 5 बॉलमध्ये आपल्या म्हणजे पनवेल तालुक्यातील पेठ गावातून हा संघ इकडे आलाय. कृषीभूमी संघामधून म्हणून या ठिकाणी खेळतोय. संतोषजी मोरे साहेबांचा हा संघ आहे. या 5 बॉलमध्ये 2-3 तर बाहेर मारावेच लागणार आहेत, कारण या 4 ओव्हरचा खेळ कधी सुरू होतो आणि कधी संपतो कळत नाही. त्याच्यामुळे अलर्ट राहावं लागतं. प्रतिस्पर्धी संघाने 5 कॅच सोडून सुद्धा धावसंख्या 24 वर थांबली आहे. व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी पंच घोषित करतायत. धावसंख्या जर पाहिली तर आता 25 धावा धाव फलकावर. पाहूया मोठ्या फटक्यांची भाषा बोलावी लागेल सोहेल यांना. या अगोदर सोहेल आणि बंटी हे 2 खेळाडू असे आहेत या संघासाठी खूप महत्त्वपूर्ण. नक्कीच या संघाच्या पाठीमागे गणेश जोशी हे देखील सातत्याने पाहायला मिळत असतात. आज जर पाहिलं तर संतोष मोरे साहेबांच्या मालकीचा कृषीभूमी संघ आहे. तारे सितारे यस रातो की कातील देखील म्हटलं जातं, परंतु दिवसासुद्धा चांगलेच खेळतात. यानंतर माणगाव संघ, वैष्णवी माणगाव आणि अफजल जारा महाड दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी त्वरित या ठिकाणी दाखल व्हायचं. शेवटची ओव्हर आहे, इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे, महत्त्वाचा असणार आहे तो सुद्धा. आता जर पाहिलं तर या ठिकाणी 26 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. काही मोठे फटके आवश्यक आहे. बंटी बॅट बोलावी लागेल. बंटीकडे क्षमता आहे, त्यांना ते करावं लागणार आहे. समोर आर्यन आहेत. याही वेळेला स्वैर चेंडू पाहायला मिळतोय. सत्तावीस धावा धावफलकावर. रुपेश पवारने खुश केलं ज्या पद्धतीची त्यांनी गोलंदाजी केली, परंतु बंटीला आता मोठे स्ट्रोक खेळायचे आहेत. पुन्हा एकदा थोडासा दबाव गोलंदाजावर जाणवतोय आणि आज वडाची वाडी या गावाचं नाव देखील करताना पाहायला मिळत आहे. सुचनबाई कदम यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला विकेट किपर म्हणून देखील स्वतः काम करतायत. या मानाच्या स्पर्धेत प्रत्येकाला वाटतं आपली टीम असावी, आपली टीम खेळावी, आपलं नाव व्हावं, आपल्या गावाचं नाव व्हावं, आपण ट्रॉफी जिंकावी असं प्रत्येकाला वाटतं. ओहो, बॅट फिरवली परंतु बॉलने गुंगारा दिला. हाफिज नसीम राठविलकर यांच्या शुभ हस्ते यानंतरचा टॉस होणार आहे, याची नोंद हाफिज साहेब आपण घ्यायची आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण चला टॉससाठी या. बिग हिट फटका खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाही झालाय. बॉल हवेत आहे आणि आता मात्र चांगली कॅच. निखिल होते त्या ठिकाणी, खूप चांगली कॅच घेत आहेत आणि विकेटचं पतन. आणखीन एक विकेट आली आहे. सिरीजसाठी संतोषजी पोळेकर साहेब आणि त्याचबरोबर जुबेर मांडलेकर यांच्याकडून मात्र एक स्पोर्ट्स सायकल आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची. महाड टीमचे कॅप्टन आलेले आहेत. हां, तर माणगाव टीम आपण कॅप्टन त्वरित या ठिकाणी दाखवलं. चला माणगाव, महाडचे कॅप्टन आलेले आहेत. महाड माणगाव मॅच म्हटल्यानंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष या मॅचवर लागणार आहे. अजून एक तुंबळ युद्ध, परंतु क्रिकेटच्या मैदानावरचं. योगेश पेनकर विरुद्ध शुभम जाधव असं लढत पाहायला मिळेल यानंतर आपल्याला. हाई बॉल जर पाहिलं तर थोडासा पाठीमागे टाकला होता धावघेण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात आणखीन एक विकेट. व्हाईट बॉल. चला टॉससाठी यायचंय. माड आपण दाखल व्हायचं त्या ठिकाणी आणि माणगाव सुद्धा माझ्या मते शुभम सुद्धा आलेत आणि दोन्ही कॅप्टन त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि आता इकडे जर 1 का 2 बॉल बाकी आहे.
2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. महत्त्वाचा 1-2 मोठे फटके पाहिजेत फाईट करण्यासाठी. पहिल्या डावात थोडंसं स्ट्रगल पाहायला मिळालं, दुसऱ्या डावात देखील पाहायला मिळू शकतं ना, परंतु त्यासाठी चांगली गोलंदाजी आवश्यक आहे. यावेळेला फटका खेळलाय तिकडे, आणखीन एक कॅच सुटली आहे, कॅच नंबर 6 सुटली आहे. एका डावात 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 6 कॅच सुटू शकतात ते आपण पाहिलं आहे आता. परंतु तरीसुद्धा काय वडाची वाडीचा परफॉर्मन्स राहिला आहे. आणि माणगावने जिंकला टॉस, काय घेतलं आहे, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि इकडे जर पाहिलं तर आता आपल्याला पाहायचं आहे ज्या पद्धतीने गोलंदाजी होते, चांगली गोलंदाजी राहिली आहे. धावसंख्या 31. इकडे पुन्हा एकदा वाईट बॉल पाहायला मिळेल. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी, जरी वाईट बॉल आला असेल तरी दबाव निर्माण केला या सगळ्यांनी. बिग हिट, फटका खेळलाय खरा परंतु बॉल हवेत आहे. आणखीन एक झेल सुटलाय, तब्बल 7 झेल सुटलेत आणि तरी सुद्धा मात्र धावसंख्येला लगाम घातलाय. 34 धावांवर रोखलाय. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 35 ची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. एका बाजूला वैष्णवी, माणगाव टीम टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अफजल झारा महाड बॅटिंगसाठी मैदानात येतील. तर सूरज आणि शुभम यांचा एखादा फोटो देखील काढायला तर हरकत नाही आहे. मजा येते ज्यावेळेला हे दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधात असतात. म्हणजे प्रेक्षकांचं मनोरंजन असतं आणि तुम्हीसुद्धा जबरदस्त मॅच खेळता. आओ सर, राजेश सर. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. पहिल्या डावात जर पाहिलं तर धावा झालेल्या आहेत त्या 34, विजयासाठी करायच्या त्या 35 धावा.
तसं पाहिलं तर लक्ष मोठं नाही आहे, परंतु सोपंही नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये मुरुड तालुक्यातील ज्या खेळाडूची नावाची चर्चा सध्याच्या घडीला आहे, असा शिगरा गावचा सिक्सर किंग बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय हुसेन टाके. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी राजधानी सातारामधून दाखल होताना पाहायला मिळालेले आहेत भूषण गोळे. महाराष्ट्रातील किंवा भारतीय टेनिस क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतील एक मोठं नाव, परंतु दोन्ही संघ बलाढ्यच आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर आपल्याला संघ पाहायला मिळतोय खुशी भूमी संतोष मोरे साहेबांचा संघ पाहायला मिळतोय, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वडाची वाडी सनी आणि नील 11 हा संघ सुचनबाई कदम यांचा. तर या दोन बलाढ्य संघांमधील दुसऱ्या डावाला सुरुवात होणार आहे. मॅच चांगली होईल, मॅच चांगली होईल, पाहूया आता मात्र इकडे काय होईल. पहिली ओव्हर घेऊन पाहूयात. येत आहेत भूषण गोळे. लक्ष मोठं नाही आहे, परंतु मजा येईल मॅचमध्ये. हुसेनची बॅट सगळ्यांनाच माहिती आहे कसे बोलते. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर भूषण भारतीय टेनिस क्रिकेटमधील प्रसिद्ध खेळाडू आहेत, अष्टपैलू आहेत. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर मोठी विकेट घेतली आहे. हुसेन टाके यांना बाद करण्यात यशस्वी राहिलेत भूषण गोळे. पहिल्याच बॉलवर दबाव निर्माण केलाय भूषण गोळे. आम्ही सुद्धा एवढ्या लांबून प्रवास करत का आलोय ते दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत किंवा करावा सुद्धा लागणार आहे. कारण तुम्ही काल काय खेळलात याला महत्त्व नाही आहे, तुम्ही आज काय खेळताय याला महत्त्व आहे. आणि ज्या पद्धतीने ही मॅच सुरू आहे, एका बाजूला भूषण गोळे, केतन म्हात्रे यांच्यासारखे नावं आहेत, दुसऱ्या बाजूला हुसेन. इधर नहीं उधर है. सागर निकम सुद्धा आज पाहायला मिळणार आहेत. हो हो, वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. भूषण बॅक टू बॅक 2 बॉल डॉट येत आहेत. कमी धावसंख्येत देखील ही मॅच बनते की काय ते मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. कारण संघ तर दोन्ही चांगलेच आहेत. सुचनबाई कदम यांचा सनी नील 11 वडाची वाडी एक मोठा उलटफेर करण्याच्या तयारीत, परंतु संतोष मोरे आणि कंपनी खुशी भूमी 11 हाही संघ तेवढाच तगडा आहे, तेवढाच बलवान आहे. मॅच चांगली होणार आहे. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. भूषण गोळे जबरदस्त गोलंदाजी करतायत. यावेळेला फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय. एक धाव तिकडे मिळते. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय. नमित पगडे त्या ठिकाणी होते जरूर, परंतु तिकडे 2 धावा धावफलकावर जुळल्या जातील. पहिल्या डावात स्ट्रगल पाहायला मिळालं तसं दुसऱ्या डावात देखील पाहायला मिळते, परंतु हे सगळं तुम्हाला विसरावं लागणार आहे. कारण एका बाजूला मंदार, एका बाजूला सुमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मंदार वडाची वाडी कमी गतीने बॉल टाकलाय. स्लोवर 1 होता, फटका फसलाय. नमित तिकडे आलेत. ओ पकडली आहे कॅच. विकेटचं पतन भूषण गोळे. निखिल मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतात. अलिबागचे हे खेळाडू देखील तेवढेच दर्जेदार आहेत. निखिल पाटील आज मात्र या ठिकाणी तुम्हाला चांगलं खेळावं लागेल. क्रिकेटच्या खेळाची बातच न्यारी. आपण सकाळी क्रिकेट खेळतो, दुपारी क्रिकेट खेळतो, संध्याकाळी क्रिकेट खेळतो, रात्रीसुद्धा क्रिकेट खेळतो, हिवाळ्यात क्रिकेट खेळतो, उन्हाळ्यात क्रिकेट खेळतो, पावसाळ्यात क्रिकेट खेळतो, उन्हात अनात सुद्धा. मात्र सध्या उन्हाचे चटके बसतात तरीसुद्धा मॅच पाहतोय ना, कारण या क्रिकेटच्या खेळाची बातच न्यारी आहे. ते आपल्याला बोलावतं मैदानात आणि आपण सुद्धा आल्याशिवाय राहत नाही. आणि धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी 2 असताना भूषण गोळे यांनी काय बॉलिंग केली आहे. वा भूषण वा. 4 बॉलमध्ये 2 धावा दिल्या आणि 2 महत्त्वपूर्ण विकेटसुद्धा घेतल्या. कदाचित थोडीशी हाताला दुखापत जाणवते.
साताऱ्याचे नामवंत खेळाडू आहेत आणि त्याचबरोबर साताऱ्याच्या सुप्रसिद्ध बॉम्बे रेस्टॉरंटचे मालक सुद्धा आहेत. जावेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी निखिल निखिल हे की फॅक्टर असणार आहेत, परंतु भूषण सध्या आग ओकणारी गोलंदाजी करतायत. व्हेरिएशन तेवढंच चांगलं करतायत. या वेळेला लोअर फुल टॉस निखिलने मात्र संयमाने बॉल कव्हरच्या दिशेने ढकललाय. तिकडे येत आहेत मात्र बंटी बॉल अडवण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत 2 धावा कलात्मकतेने. इकडे मोहाला आवर घातला थोडासा निखिल यांनी आणि मैदान चौफेर आहे त्याच्यामुळे टोलेबाजू आपण चौफेर करू शकतो आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. लोअर फुल टॉस बॉलला कव्हर्सला ढकललं, 2 धावा तिकडे येत आहेत. 4 धावा धावफलकावर आहे. इव्हनची इव्हन स्पर्धा. मी नक्कीच सगळ्या आयोजन कमिटीचा आभारी असेल. लगातार 5व्या वर्षी या एव्हनचा मी सदस्य बनतोय. वेगवान बॉल भूषण गोळे, काय गोलंदाजी केली आहे. कमी धावसंख्या असताना जी गोलंदाजी पाहिजे होती ना, ती गोलंदाजी मात्र भूषण यांनी केली आहे. ती सुरुवात भूषण यांनी या ठिकाणी दिली आहे. पहिली ओव्हर संपल्यानंतर विकेट आल्या, 2 धावा झाल्या, 4 आणि याला म्हणतात व्यावसायिक क्रिकेट. व्यावसायिक क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत फाईट करायची असते. अजूनही 3 ओव्हरमध्ये 31 पाहिजेत म्हणजे 50-50 आहे मॅच. कित्येक प्रेक्षक असतात आपल्या लाडक्या खेळाडूला पाहण्यासाठी आले असतात. नुसते नाही, 50-50 किलोमीटर लांबून बाईकवर प्रवास करत असतात आपल्या लाडक्या खेळाडूला पाहण्यासाठी, त्याचा खेळ पाहण्यासाठी. आणि तो आऊट झाल्यानंतर तो जेवढा नाराज होत आहेत ना, त्याचे चाहते नाराज होत असतात. गोलंदाजीसाठी येतात फिरोज, मुंबईच्या गोरेगाव परिसरातील एक दर्जेदार गोलंदाज. भारतीय टेनिस क्रिकेटमधील नामवंत गोलंदाजांच्या यादीत हे नाव देखील समाविष्ट आहे. फिरोज उझेर आणि फिरोज या दोन्ही बंधूंनी मात्र व्यावसायिक क्रिकेटमध्ये चांगली छाप सोडली आहे. परंतु इकडे आपण मंदार आणि निखिल हे देखील काही कमी नाही आहेत. आपल्या गावासाठी मंदार यांनी देखील कित्येक वर्ष चांगलं क्रिकेट खेळलंय. आज मात्र वाट पाहते अख्खं गाव, एक मॅच जिंका. दोन्ही बाजूला तेच चालू आहे. खुशीभूमी हे सुद्धा नो बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी 6 वर जाताना पाहिलं मिळेल. 2 धावा या ठिकाणी येत आहेत आणि आता आहे फ्री हिट. स्ट्राईकवर आहेत निखिल. 35 तेवढी मोठी नाहीये, परंतु मॅच तर पहिल्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने भूषण यांनी गोलंदाजी केली आहे ना, दबाव थोडासा निर्माण केला आहे. अशा प्रकारच्या मॅचेस पाहायला आपल्याला आवडतात. एकतर्फी मॅच पाहायला कोणालाच आवडत नाही. जी टीम जिंकते तिलाच आवडतात. बाकी सगळ्यांना असं वाटतं मॅच टफ व्हाव्यात, शेवटच्या क्षणी जाव्यात, जिंकू देत कोणी, क्रिकेटचा विजय झाला पाहिजे. आणि गेली 27 वर्ष या मैदानात क्रिकेटचा विजय होतोय. पहिल्या वर्षी जर पाहिलं तर या स्पर्धेचं 2,500 पहिल्या वर्षी सुरुवात झाली. आज जर पाहिलं तर 1.5 लाखापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. असंख्य खेळाडू या ठिकाणी आले, आपली कारकीर्द गाजून गेले. कित्येकांनी मैदानात जिंकलं, मैदान मारलं, कित्येक या मैदानात उड्या मारल्या, हसले, कित्येक जण रडले सुद्धा या मैदानात. 28 वर्ष. ऑप्टमच्या बाहेर वेगात बॉल टाकलाय. वाईट बॉल कळवला जातोय पंचकर यांच्याकडून. धावसंख्या जर पाहिली तर आता 7 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. एक चांगली मॅच सुरू आहे. एका बाजूला सनी नील 11 वडाचीवाडी सुचनबाई कदम, दुसऱ्या बाजूला खुशीभूमी 11 संतोष मोरे. या वेळेला मात्र बॉल पाठीमागच्या मार्गात होताना पाहिला मिळेल आणि चांगला फटका येताना पाहिला मिळालाय. 4 धावा निखिल यांच्या बॅटमधून चौकार. मिळत आहेत. या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 35 धावांची आवश्यकता आहे. चांगला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. केतन थोडीशी चर्चा करतात फिरोज यांच्याबरोबर आणि साथी सहकार्याची चर्चा खूप महत्त्वाची असते. त्यानुसार फिल्डिंग प्लेसमेंट करायची असते तुम्हाला. त्याचबरोबर जर पाहिलं तर तशी गोलंदाजी करावी लागते. फलंदाजीची स्ट्रेंथ काय आहे त्याच्या विरुद्ध गोलंदाजी देखील करावी लागते. निखिल महत्त्वाचे आहेत.
यावेळेला सरळ बॅटने अगदी कव्हरच्या क्षेत्रात मात्र बॉलला ढकललाय. एक गोष्ट केली आहे या बॉलवर, कदाचित केतनने असं मार्गदर्शन देखील केलं असावं की ड्राईव्ह करण्यास भाग पाड, म्हणजे जेणेकरून स्ट्राईक चेंज होईल, आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. स्ट्राईक चेंज होते. धावफलक जर पाहिला तर आता 12 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 12 धावा धावफलकावर आहे. अजूनही 23ची आवश्यकता आहे. 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 23 धावांची आवश्यकता आहे. फिरोज वेगात बॉल टाकलाय. बॅटही तेवढ्याच वेगात फिरवली, परंतु बॅट आणि बॉल दूर दूरपर्यंत संपर्क नव्हता आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. समीकरण बदलेल. अजूनही जर पाहिलं तर 15 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. चांगलंच लढत रंगताना पाहायला मिळते. सुनील गावडे यांना देखील इन ॲक्शन मध्ये आपण यानंतर पाहू. ओहो, या वेळेला दांडी 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 गुल बोल्ड. शुभम कदम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. वडाची वाडी, माझ्या मते गावामध्ये देखील प्रत्येक घरात सध्या टी व्ही ऑन असतील. गावातले प्रत्येक जे चाकरमानी असतील, मुंबईला असतील, सुरतला असतील, ते सुद्धा टी व्ही किंवा मोबाईलवर मॅच पाहत असतील. एवढ्या मोठ्या स्पर्धेत आपल्या वडाची वाडी या गावाचं नाव काढलं जात आहे, त्यामुळे चर्चा तर तिकडे सुद्धा आहे. सुचनभाई कदम यांचं मनापासून आभारी असेल ज्यांनी ही संघ या स्पर्धेत घेतला. यावेळेला वेगवान चेंडू कव्हर्सला ढकललाय. समोर लॉंग ऑफचे फिल्डर येत आहेत, ते अडवत आहेत बॉल. एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळणार आहे. कॉल दुसरीचा होता, परंतु नाही. एका धावेने धावसंख्या जर पाहिली तर पुढे गेली ती म्हणजे 13. इतिहास घडवावा लागेल या ठिकाणी वडाची वाडी या टीमला, तर चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे या ठिकाणी संतोष मोरे यांच्या खुशी भूमी 11ला. सनी आणि नील एका बाजूला आहेत, खुशी आणि भूमी एका बाजूला आहेत. बिग हिट, अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याला जर पाहिलं तर पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. शकते प्रयत्न करावे लागतील दोन्ही बाजूला. प्रयत्न केल्याशिवाय बॉलिंग टीमलाही मॅच मिळणार नाहीये आणि प्रयत्न केल्याशिवाय बॅटिंग टीमलाही मॅच मिळणार नाहीये. कमी धावसंख्या असल्या म्हणून काय झालं, बॅट तर फिरवावीच लागणार आहे, फुटवर्क तर करावीच लागणार आहे, टायमिंग तर करावंच लागणार आहे. अजूनही 16 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी होते. बंटी, मॅच ऑन आहे.
यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाही झालाय. भूषण पोहोचले तिकडे, विकेटचं पतन. काय मॅच चालली आहे, जबरदस्त. अजूनही मी म्हणेल निखिल पाटील हे की फॅक्टर आहेत या मॅच मधले, परंतु मॅच ऑन आहे. डीजे रुपेश पवार बॉलिंगमध्ये काय चमक दाखवली होती या इंदापूरच्या खेळाडूने, आता मात्र त्यांना बॅटिंगमध्ये चमक दाखवायची आहे. मॅच लांब नाही, एवढी लांब नाही आहे. 11 बॉलमध्ये 16 करायचे आहेत, परंतु तेवढं सोपं देखील नाही आहे. मॅच चांगली चालली आहे. एक जबरदस्त सामना सध्याच्या घडीला आपण पाहतोय. A1 ट्रॉफीमध्ये निजामपूर माणगाव तालुक्याची आन बान शान असणारी स्पर्धा, 28वे पर्व, ज्याच्यावर अख्ख्या माणगाव तालुक्याला आहे गर्व. बंटी जोशी बॉलिंगसाठी यावेळेला सरळ बॅटने बॉलला केवळ ढकललंय, समोरच्या दिशेने ढकललंय. या बॉलला एक धाव तिकडे मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा कॉल परंतु थांबवलाय. समीकरण मात्र बदलत आहे. 10 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. एखादा की फॅक्टर असेल, एखादा मोठा फटका मॅचमध्ये घेऊन येऊ शकतो. वडाची वाडीला एखादी विकेट पुन्हा एकदा मॅचमध्ये दबाव थोडासा निर्माण करू शकते. ती मात्र या ठिकाणी खुशी भूमीला. एका बाजूला जर पाहिलं तर सनी आणि नील आहेत, एका बाजूला खुशी आणि भूमी आहेत. आता खुश कोण होणार तेही या ठिकाणी पाहिजे, कारण दोन्ही संघ मालक महत्वाचे. सुचनभाई कदम हेही क्रिकेट प्रेमी आहेत आणि संतोषभाई मोरे हे सुद्धा. बिग हिट यावेळेला जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. यस यस, रिव्ह्यू या ठिकाणी पडताळणी होईल. हा नो बॉल आहे की नाही, बीमर आहे की नाही याची पडताळणी होते. नो बॉल. आणि इकडे जर पाहिलं तर समीकरण बदलताना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे आणि निखिल बचावले जात आहेत. ही महत्वाची बाब इकडे झालेली आहे. पाहूया या ठिकाणी काय होईल. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी प्रचंड संघर्ष सध्याच्या कडला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊयात, कारण अजूनही जर पाहिलं तर 12 धावा झालेल्या आहेत मॅच जिंकण्यासाठी. शिवा घाग यांच्याकडून जर वडाची वाडी जिंकले तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचा पुरस्कार आहे. पाहूयात, परंतु मॅच काय सहजासहजी सोडणारे खुशी भूमी सुद्धा नाहीये. संतोष मोरे यांची टीम देखील तेवढीच जबरदस्त आहे. पाहूया, कमबॅक करावं लागेल. बिग हिट, मोठा फटका मारण्याची संधी मिळाली आणि आता बॉल. ओ, फ्री हिट तर होता, त्याचा फायदा या ठिकाणी झालाय खरा, परंतु एक पेक्षा जास्त काही नाहीये. म्हणजे समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. धावसंख्या जर पाहिली तर 23, म्हणजे अजूनही 12 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि 12. काय संघर्ष चाललाय, काय संघर्ष चाललाय सध्याच्या घडीला. 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला समोरच्या दिशेने खेळलाय. एक धाव मात्र त्या ठिकाणी अतिशय चपळतेने आले, थ्रो केलाय आणि इकडे जर पाहिलं तर ओव्हर थ्रो सुद्धा होतोय. हा याचा फायदा इकडे घेतला जातोय आणि तिकडे ज्या ठिकाणी एक धाव मिळायला पाहिजे त्या ठिकाणी 3 धावा मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर पुढे गेली आहे. 26 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. बॉल बाकी आहेत 8 चेंडू 9 धावा. काही डॉट बॉल, काही विकेट. हा कंपल्सरी चेस. अजूनही 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. हो, व्हेरिएशन, कमी गतीने बॉल टाकलाय बंटी यांनी.
पाठवलं यष्टीरक्षकांच्या दिशेने. डॉट बॉल. जबरदस्त संघर्ष पाहायला मिळतोय. अजूनही जर पाहिलं तर 7 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही बाजूला रती महारथी, एका बाजूला सनी नील वडाची वाडी, एका बाजूला खुशी भूमी संतोषभाई मोरे, एका बाजूला सुचनभाई कदम यांच्यातील संघर्ष मैदानाच्या आतमधला पाहायला मिळतोय. एका नामवंत आणि मानाच्या स्पर्धेमध्ये वेगवान बॉल टाकलाय त्या ठिकाणी. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. बघता बघता मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. फक्त 35 धावांची मॅच. शेवटच्या ओव्हरमध्ये 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी 8 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे मॅच अजूनही संपली नाही आहे. माझ्या मते या स्पर्धेत खेळाडूंना पाणी पाहिजे का? सहा चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. चुका काही एका डावात नाही झाल्या, चुका दोन्ही डावात सुद्धा झालेल्या आहेत. आणि चुका मॅचमध्ये येण्याचं कारण या चुकाच असतात. बॅटरने चूक नाही केली तर तो आऊट होणार नाही, आणि बॉलरने चूक नाही केली तर त्याच्या विरुद्ध धावा होणार नाही, आणि फिल्डरने चूक नाही केली तर कॅच सुटणार नाहीत. त्याच्यामुळे चुका या होतात आणि त्याच्यामुळेच धावा होतात, मॅच जिंकल्या जातात. त्याच्यामुळे या चुका जो जास्त टाळतो तो विजयी होतो. अजूनही जर पाहिलं तर 6 चेंडू 8 मॅच ऑन आहे. पाहूया कुणाला बॉलिंगसाठी आमंत्रित केलं जात आहे. केतन मात्र स्वतः गोलंदाजीसाठी येत आहेत. फक्त फलंदाजीत नाही तर गोलंदाजीत देखील त्यांनी कारनामा केला आहे. आणि स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृतिचषक सुरू झाला आहे. मागील वर्षीची 4 व्हीलर कारसुद्धा त्यांच्याच नावावर आहे. याही वर्षीच्या सगळ्यांना वेध लागले असणार आहेत या स्पर्धेचे, कारण केतन मात्रे इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता असताना चेंडू केतन मात्रे यांच्या हातामध्ये सोपवण्यात आलेला आहे. 25 तारखेपासून खुल्या गटाला सुरुवात होईल याची देखील आपण नोंद घ्या आणि आवर्जून मात्र त्याही स्पर्धेचा आनंद घ्या. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृतिचषक ग्रामीण गट सुरू झाला आहे आणि खुला गट 25 तारखेपासून असणार आहे. केतन मात्रे पहिला बॉल पॉइंटला खेळलाय, जागा बनवली आणि रुपेश पवार आपली पॉवर दाखवत आहेत फलंदाजीमधील. 4 धावा. पाच बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही संपलेली नाहीये. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट पुन्हा एकदा मॅचमध्ये आणू शकते आणि ते करावं लागेल. आणि क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर त्याच पद्धतीचं आता सजवताना पाहायला मिळतात. केतन भूषण त्यांना सहायता करतायत. हा थोडंसं बाउंड्री लाईनच्या बाहेरून या, थोडंसं. पुढच्या दोन्ही टीम रेडी राहायचंय आपल्याला लगेच. वेगवान बॉल याचीच गरज होती. यस, केतन म्हणतात मी तुला कुठे मॅच सोडली आहे. वडाची वाडी एका बाजूला आहे, सनी आणि नील एका बाजूला जर पाहिलं तर खुशी आणि भूमी, संतोष मोरे साहेब एका बाजूला आहेत, सुचनभाई कदम एका बाजूला आहेत. चांगला संघर्ष रंगलाय. 4 बॉल 4 चेंडू 4 धावा. विजयासाठी 4 पाहिजेत, परंतु 4 या कराव्याच लागणार आहेत. आणि त्याच्यामुळे कंपल्सरी चेजचा नियम आहे. चांगला संघर्ष रंगलाय. प्रेक्षकांचं देखील मनोरंजन होतंय. एका बाणाच्या स्पर्धेमध्ये 28 वर्षाची परंपरा असणारी स्पर्धा. A1 ट्रॉफी, निजामपूर, तालुका माणगाव, जिल्हा रायगड. काय संघर्ष रंगला या ठिकाणी. जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. केतन मात्रे अखिल भारतीय क्रिकेटमधील मात्र एक मोठं नाव. समोर रुपेशही कमी नाही आहेत. यावेळेला हळूवार पद्धतीने बॉलला ढकललाय, गॅपमध्येच ढकललाय. बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने. अडवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी झालाय. चेंडूची फेकी केली आहे आणि तिकडे 2 धावा. अजूनही जर पाहिलं थोडीशी दुखापत आहे केतनला, परंतु तरी देखील खेळतायत. आपल्या नावाभोवती ज्यावेळेला वलय निर्माण होताना त्यावेळेला परिस्थिती काही असू दे, तुम्हाला परफॉर्मन्स दाखवावा लागतो. अजूनही जर पाहिलं तर 3 बॉल 2 मॅच नाही संपली आहे. केतन म्हणतायत हा सामना अजूनही आम्ही सोडलेला नाही आहे, कारण संतोष मोरे अँड कंपनी, खुशी भूमी हा संघ देखील चांगलीच कामगिरी करतोय.
एक डॉट बॉल पुन्हा एकदा संतोष मोरे यांच्या टीमला खुशी भूमीला मॅच मध्ये आणू शकतो. केतन यांनी जर सामना जिंकून दिला तर संदेशजी डोंगरे यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार त्यांना असणार आहे. पाहूया, अशक्य नाहीये आणि शक्य देखील होऊ शकतं. दोन्ही गोष्टी तिकडे. यावेळेला फटका फसलाय. ओहो, या ठिकाणी कोणी फिल्डर उभा करतं का? परंतु कर्णधाराला दाद द्यावी लागेल. नाही ते डीप होते, नाही ते पॉइंटला होते, दोघांच्या मधोमध होते आणि त्यांच्याच हातात कॅच. मॅच ऑन. मॅच चालली आहे. आता हृदयाचे ठोके दोन्ही टीमच्या समर्थकांचे धगधग 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 करायला लागले असतील. 2 बॉल 2. संघ मालक मैदानाच्या आतमध्ये आहेत. आपल्या माझी टीम माझी जबाबदारी. मैदानाच्या आतमध्ये सुचनभाई कदम. आणि आता जर पाहिलं तर 2 बॉल 2. कुणाला वाटलं होतं का हा सामना असा येईल, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. कारण शेवटच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 8 धावांची आवश्यकता असताना पहिल्या बॉलवर चौकार आला होता. त्यानंतर 5 बॉलमध्ये 4 पाहिजे होते आणि केतन म्हात्रे यांनी केलेली गोलंदाजी पाहायला मिळते. थोडीशी चर्चा सोहेल बरोबर, थोडीशी चर्चा फिरोज बरोबर, थोडीशी चर्चा भूषण यांच्या बरोबर, परंतु पाहूयात सुचनभाई कमी नाही आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मैदानाच्या आतमध्ये निखिल सुद्धा आहेत. पाहूयात आता सगळ्यात महत्त्वाचं हा बॉल कसा खेळला जाणार. 2 बॉल 2 कंपल्सरी आहे. सुपर डुपर हिट मॅच मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. प्रेक्षकांचं मनोरंजन होतंय. प्रेक्षकांनो, सामना आवडला असेल तर दोन्ही टीमसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चांगली मॅच पाहायला मिळते. याच आशेने प्रेक्षक आलेत लांब लांबवरून. कुणी 4 व्हीलरने आले, कुणी जर पाहिलं तर मोटरसायकलवर आलंय, कुणी बसने आलंय, एसटीने आलंय, कुणी टमटमने सुद्धा आलं असेल इकडे आणि मॅचचा आनंद घेत आहेत. सगळ्यांचं स्वागत आहे. कारण A1 क्रिकेट क्लबचं हे भव्य दिव्य आयोजन प्रत्येकाला पाहायचं असतं. कारण इकडे आयोजन तर चांगलं होतं, सगळ्यांचा मान सन्मान देखील होतो. 2 बॉल आणि 2 धावा. चला मॅच सुरू करा. कंपल्सरी चेज म्हणजे 2 धावा तुम्हाला करायच्याच आहेत. आता असं वाटतंय की 2 धावा ज्या आहेत ना त्याची लांबी 2 किलोमीटर झाली की काय, परंतु त्या कराव्या तर लागणार आहेत. म्हणजे अवघड तर नाही आहे आणि सोपं सुद्धा नाही आहे. हा तर ते सगळं मागे पडलं. 7 कॅच सुटल्या किंवा काय झालं ते सगळं मागे पडलं. आता जे मैदानात चाललंय तेच 2 बॉलला 2 धावा पाहिजेत. 2 चेंडू 2 धावा. चला मॅच सुरू करायचं. सर सूचना द्या. खूप साऱ्या मॅचेस आज आहेत आणि फक्त 4थी मॅच आहे. 2:30 वाजायला आलेले आहेत. दर्जेदार क्रिकेट या ठिकाणी आपण पाहतोय. 2 बॉल 2. भूषण प्लीज थोडीशी तयारी त्वरा करा. रणनीती बनवली आहे, तटबंदी केली आहे. रणनीती काय, तटबंदी केली आहे. बॉल जाऊ द्यायचा नाही. परंतु सूचनबाईंनी सुद्धा रणनीती केली आहे. मी काढल्याशिवाय राहणार नाही. जोडीला माझ्या निखिल आहेत तर करावंच लागणार आहे. पाहूया काय होईल काय होईल काय होईल. केतन म्हात्रे गोलंदाजीसाठी आहेत. फलंदाजीसाठी जर पाहिलं तर सुचन कदम यांना आपण पाहतोय. वेगात बॉल टाकलाय. उसळी देखील जोडीला होती आणि आता मॅच गेली आहे शेवटच्या हा. चला बाद होत आहेत. नवीन बॅटर. 1 बॉल 2 धावा. आता 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. मॅच आता जर पाहिलं तर जनरल वॉर्ड मधून ICU मध्ये शिफ्ट झाली आहे. काय होणार तिकडे गेल्यावर आपल्याला पाहायचं आहे. 1 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. कधी मॅच वडाची वाडीला चालली आहे. हॅलो मित्रांनो, या ठिकाणी विजय कोणताही संघ मतलब आज या ठिकाणी क्रिकेटची परत या ठिकाणी विजयी होणार आहे. म्हणून सर्वांनी या दोन्ही संघांसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि कोणीही आतमध्ये जायचं नाही. इथला नियम आहे. कोणीही आतमध्ये जायचं नाही आहे. कोणताही संघ जिंको, या ठिकाणी क्रिकेटची जीत होणार आहे आज. म्हणून सर्वांनी शेवटच्या बॉलचा स्वागत टाळ्याने करायचं आहे आपल्याला.
एका बाजूला हरवंडीचे संतोष मोरे साहेब आहेत, दुसऱ्या बाजूला वडाचीवाडीचे सुचन कदम आहेत. निखिल बॅटिंगसाठी आलेत, केतन बॉलिंगसाठी आहेत. काय मॅच चालू आहे, पैसा वसूल क्रिकेट, A1चं A1 आयोजन आणि प्रेक्षकांच्या डोळ्याची पारणं फिटणं काय असतं ना ते या ठिकाणी आपण पाहतोय. एका बाजूला केतन आहेत, एका बाजूला निखिल आहेत, एका बाजूला डोंबिवली वाकळणचे खेळाडू आहेत, एका बाजूला अलिबागचे खेळाडू आहेत. त्यांच्यामधील संघर्ष चाललाय. निजामपूरमध्ये माणगाव तालुक्यामध्ये पैसा वसूल मॅच आणि पैसा वसूल क्रिकेट सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहे. जो चांगला खेळणार आहे तो विजय होणार आहे. जय आणि पराजय यांचा फरक पहा किती असतो तो मात्र सध्या आपल्याला आठवत असेल. काय होणार या मॅचमध्ये ते अजूनही बाकी आहे. केतनच्या हातात चेंडू आहे. 5 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता सामना असताना जर पाहिलं तर आता आणून ठेवलाय 1 बॉल आणि 2 वर. परंतु निखिल यांना देखील करावे लागतील. या अगोदर निखिलने असे कारनामे केलेत. केतननी चांगली गोलंदाजी केली आहे. शेवटचा बॉल आहे, एकदा टाळ्या व्हायला काय हरकत आहे. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. एका बाजूला निखिल, एका बाजूला केतन. केतन की निखिल, निखिल की केतन, केतन की निखिल, निखिल की केतन. काय होणार मात्र या ठिकाणी शेवटचा बॉल. केतन निखिल, फटका चांगला आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न मिक्स फील्ड होताना पाहायला मिळाली आहे. 1 धाव तर त्या ठिकाणी आली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि ओ काय मॅच पाहायला मिळाली. थक्क करणारं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालंय. डीजे वाजू नका, डीजे वाजू नका, डीजे वाजू नका. माझी एक सगळ्यांना विनंती आहे, मैदानात उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना विनंती आहे, एकदा जोरदार टाळ्या वडाची वाडी टीमसाठी झाल्या पाहिजेत. वडाची वाडी काय खेळलेत वडाची वाडीकर, परंतु काय मॅच झाली या ठिकाणी. लाजबाब, लाजबाब. डोळ्यांचं पारणं फेडणारं. अख्ख्या भारताला केतन म्हात्रेने का वेड लावलंय आज मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळालं. लाजबाब केतन. मॅन ऑफ द मॅच कुणाला देऊया? हा, पुढची टीम दोन्ही मैदानात या. केतन म्हात्रे सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी या. जलील लोखंडे साहेब, आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. काय मॅच झाली यार, जबरदस्त. भूषण तुमचंही कौतुक. पहिलं षटक लाजबाब होतं. त्यानंतर जर पाहिलं, परंतु पहिल्या डावातील रुपेश अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. त्यांनी जे 2 धावांचं षटक टाकलं होतं, कुठेतरी ज्या कॅच सोडल्या आता तेही मात्र आठवत असेल. परंतु खूप चांगले खेळले. सुचन भाई, आपलं आणि आपल्या टीमचं विशेष कौतुक. परंतु बाजी मारली आहे संतोष मोरे आणि कंपनीने. सगळ्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे आणि केतन म्हात्रेने कळस चढवलं त्याच्यावरती. अप्रतिम. चला, पुढच्या दोन्ही टीम लगेच मैदानात दाखल व्हा. सर, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच. ज्याच्या नावावर 37 मोटरसायकल, बाईक आणि 5 4 व्हीलर कार जमा झाल्यात असा डोंबिवली वाकळणचा सुपरस्टार केतन म्हात्रे सामनावीर पुरस्काराचे मानकरी. संतोष मोरे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार केतन म्हात्रे यांच्यासाठी असेल. केतन म्हात्रे टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. कोणीही गर्दी करू नका. केतन म्हात्रे पुढची मॅच या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट त्यांना देण्यात येत आहे.